विकेटसाठी ब्रह्मास्त्र टाकणारा गोलंदाज आहे विशाल गायकवाड अगदी त्याच्या समोर आणि त्याच्या साथीने सागर गायकवाड, मिथुन दापोलकर एक वेगवान गोलंदाज वन डे 11 टीम साठी राकेशजी गायकवाड यांचा हा संघ ते पुरस्कर्ते आहेत वन डे 11 टीमचे. वेगवान चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉल येतोय आणि सागरच्या विकेटसाठी पहा कित्येक वर्ष, मला असं वाटतं महेश म्हात्रे सर राकेश गायकवाड यांचे वय अचूक सांगतील, 40+ चे खेळाडू आहेत, परंतु पहा नजर किती होती, सागर गायकवाडने क्रीज सोडले, त्यांनी मिथुन दापोलकरला सांगितलं की सागरनं क्रीज सोडले तिकडे लक्ष द्या. आणि दुसरी मॅच मला महेश म्हात्रे सर माहिती सांगतात की राकेश गायकवाड यांनी फलंदाजी केली आणि त्या फलंदाजीवरती तो सामना जिंकून देखील दिला. मिथुन पुन्हा एकदा तयार, समोर विशाल, वेगवान चेंडू, अफलातून स्ट्रोक, अद्भुत आश्चर्यकारक कव्हरच्या डोक्यावरून मारलेला विशाल पावाचा हा चौकार. या शॉटची ट्रेनिंग ही रोहन वास्कर यांनी दिलेली आहे ती विशाल गायकवाडला. चौकार येतोय मिथुन दापोलकरच्या विरोधात. लेफ्टी बॉलर आणि लेफ्टी बॅट्समन जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभे टाकतात तर क्रिकेटचा एक नयन रम्य सोहळा तुम्ही पाहता. वेगवान चेंडू आणि हा वाडिश लॉंग ऑफला चेंडू चाललाय, तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि ते विकेट घेतली जाते विशाल गायकवाडची. थँक्यू. विशाल याला तो चौकारांनी वाटवायला लागला, कारण पुन्हा एकदा तो शॉट मारायला गेला आणि त्याच्या खेळीचा अंत झाला. नक्कीच पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता. गुलशन म्हात्रे असं म्हणायला वावगं ठरणार नाही ना, त्याला चित्रपटातील एक डायलॉग आहे सुप्रसिद्ध करीना कपूरचा, दुकान खुली नाही तो कर्फ्यू लग गया. इथे कुठेतरी अकाउंट ओपन झालं होतं चौकार. नक्कीच गोलंदाज सुद्धा स्वतःच अस्तित्व हे करण्यासाठी प्रश्न व्यूहरचना रचतो आणि ते व्यूहरचनेला आपण पाडण्याचं काम करायचं असतं, पण विशाल यांनी तेच करायला गेला जो पहिला चेंडूवर तो केला. ते बॅट्समन आउट झाला विशाल गायकवाड. मिथुन पुन्हा एकदा तयार, समोर सागर, वेगवान चेंडू, लोअर फुल टॉस, महत्वाची विकेट, गोल्डन विकेट ऑफ दिस मॅच आणि ती प्राप्त केले अर्थातच मिथुन दापोलकरने. बिग विकेट ऑफ दिस मॅच. थँक्यू. सलग 2 विकेट मात्र घेतलेत मिथुन दापोलकरने. मिडॉनला कॅच घेतली जाते रुपेश यांच्याकडून आणि महत्वाची विकेट होती. बॅटिंग साठी आलाय तो आता प्रज्योत, सलामीवीर आता गारद झाले. विशाल गायकवाड आणि सागर गायकवाड मात्र माघारी परतवण्यामध्ये यश मिळालंय ते मिथुन दापोलकरला आणि ऑन हॅट्रिक असेल. विकेट हॅट्रिक घेईल का मिथुन दापोलकर? वेगवान चेंडू, तो देखील यॉर्कर पद्धतीचा. खरोखरच गोलंदाजीतला जाल मिथुन दापोलकर, फलंदाजीचा कर्दन काळ मिथुन दापोलकर, यॉर्करचा भडीमार मिथुन दापोलकर आणि अर्थातच ओळेकरांचा अभिमान मिथुन दापोलकर. आणि त्याचे पहिलं षटक इथे समाप्त केले. 2 विकेट त्याने घेतल्यात, 4 धावा देत 2 विकेट त्याने घेतल्यात आणि मोठे झटके देऊन 111 टीमला त्याने बॅकफुटला ढकललाय. नक्कीच आता मला वाटते सर्व संघाची मदार ही उदय दापोलकर यांच्यावर असेल. बघूयात, मला वाटतं ते 50च्या पुढे टार्गेट करायलाच हवं 5 षटकामध्ये. नाही, निश्चितच 50च्या पुढचं टार्गेट हे अपेक्षितच आहे. उदय दापोलकर यांच्यावरती जबाबदारी, एक्सपिरियन्स प्लेअर आहे आणि आता तो एक्सपिरियन्स मैदानावरती दाखवायला देखील लागणार आहे. ओळे प्रीमियर लीग 2020-2021 ची स्पर्धा
10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत दरवर्षीप्रमाणे. यावर्षी साई स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा होती. प्रत्येकाला दिलेली जबाबदारी प्रत्येक जण अतिशय व्यवस्थितपणे पार पाडतोय. आणि शक्ती गायकवाड याने आपले कबूल केलेले 3 कोंबडे रात्री जमा करायचे आहे कमिटीकडे. चला, ही महत्वाची सूचना होती कमिटीसाठी. नाही, शक्ती गायकवाडसाठी. त्याच्याकडून आहेत कमिटीला. वेगवान चेंडू बराच काळ हवेत आहे. ही विकेट महत्वाची आहे. कॅच खाली येतो एक क्षेत्ररक्षक, परंतु इथे झेल सुटलाय आणि उदय दापोलकर यांना मिळालंय जीवनदान. महत्वाची विकेट होती. जर का ही विकेट मिळाली असती तर मला असं वाटतंय की संपूर्णपणे बॅकफुटला ढकलण्यात यश मिळालं असतं. आणि जी पकड सध्या मिथुन दापोलकरनं या मॅच वरती करून दिले टीम 1-11ला, ती पकड आणखी मजबूत झाली असती या विकेटने. गोलंदाजीसाठी अजय गायकवाड, समोर उदय दापोलकर. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, दूर वरून खेळण्याचा प्रयत्न होता उदय दापोलकर यांचा. थोडा लेंथ मध्ये व्हेरिएशन आपण पाहतोय. प्रामुख्याने विकेट किपर राकेशजी गायकवाड आहेत. गोलंदाजाचा आरसा असतो विकेट किपर आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करतोय तो समीर. अजय, आणखी एक डॉट चेंडू अजय गायकवाडचा. इथे धाव घ्यायची आहे परंतु शेवटच्या क्षणी थांबवलंय. कदाचित विकेट गेलेल्या नसत्या तर मात्र ही धाव कंप्लीट झाली असती. आता प्रेशर आहे. म्हणतात ना की दुधानं तोंड फोडल्यानंतर ताकही फुंकून पिलं जातं. पण हा फलंदाज हा प्रेशर मध्ये खेळणारा फलंदाज आहे की नक्कीच मला वाटतं या विकेटची गरज असेल ती बंटा 11 साठी. चला, उदय दापोलकर अपेक्षा असतील. इथे आतमधली कडा घेतली होती बॅटची आणि ते रनआउटची संधी देखील होती आणि ती गमावले. एक धाव. काय गोलंदाजी चालू आहे बंटा 11 टीम कडून. तुम्ही मगाशी म्हटलात जरूर की संपूर्णपणे आराम करून आज संघ मैदानावरती उतरलाय, परंतु एनर्जी दाखवते. गोलंदाजीतला दमखम, फिल्डिंग मधला दमखम त्यांनी दाखवलाय. तो त्यांच्या विरोधात असलेल्या 1-11 टीमला. धावसंख्या 7. दुसरं षटक इथे चालू आहे. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, 8वी मॅच इथे चालू आहे. फर्स्ट इनिंग सायंकाळच्या 17ला आता सुरुवात झाली. कव्हर्स मधून बॉल काढलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक धावत येतोय. कव्हर्सच्या मध्ये फेक देखील तितकीच उत्तम. एक धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 8 वर. इनिंग बिल्टअप करावी लागणार आहे. धावसंख्येला आकार देण्याचं काम, सिंगल्स, डबल्स, त्यानंतर एखादा खराब चेंडू मिळाला तर चौकार, आणखी खराब चेंडू मिळाला तर षटकार, अशीच इनिंग बिल्टअप करावी लागणार आहे. नक्कीच, कारण वातावरण सुद्धा सेकंड इनिंगला थोडा थंड होणार आहे. आडव्या बॅटना फटका खेचलाय. षटकार. व्यासपीठाला सलामी देणारा उदय दापोलकर यांच्या बॅटमधून निघालेला प्रेशर मधला संघर्षमय षटकार. चला, रिलीज स्प्रे द्या. उदय दापोलकर यांना हाताला इजा झाले. हँड सपोर्टर पाहिजे का? 2 षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 14 वर. गुलशन मात्रे यांनी जे वक्तव्य केलं होतं की प्रेशराइज सिच्युएशन मध्ये हा बॅट्समन चांगली बॅटिंग करतो आणि त्याचा एक उत्तम प्रतीचा नमुना त्यांनी मात्र दाखवला षटकार लगावून. फर्स्ट एड बॉक्स पहा, काय पाहिजे अजून. गावाची प्रीमियर लीगची स्पर्धा फर्स्ट एड बॉक्स पाहायलाच मिळणार नाही खरोखरच. तो चेंडू नव्हता म्हणून मी किंकाळलो त्या 12व्या प्लेयरने. कारण इथे फर्स्ट एड बॉक्स मैदानावरती जातोय कारण हाताला इजा आहे उदय दापोलकर यांच्या. तो चेंडू घ्या इकडे. चला, जे जुने चेंडू आहेत ते ठेवून द्या. प्रॅक्टिसला खूप गरजेचे असतात. नक्कीच 900 रुपये बॉक्स झालाय. हो, आणि नेव्हियाचं तर सध्या अवेलेबल पण नाहीये. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14. ओळे प्रीमियर लीग 2021 अंतिम पडाव आजच्या दिवसातील. एक सुसज्ज नीट नेटक ऐटदार आखीव रेखीव नियोजन या स्पर्धेचं. मिथुन दापोलकर येतोय पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. समोर असेल बॅट्समन
प्रज्योत आणि ते दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, वेगाने टाकलेला हा बॉल मिथुन दापोलकरचा. आणखी एक विकेट इथे मिथुन दापोलकरने आपल्या खात्यामध्ये स्कोररला सांगितलं की तुम्ही लिहून ठेवा. 3 विकेट त्याने घेतल्यात, 7 चेंडू आतापर्यंत टाकलेत, धाव संख्या जाऊन पोहोचले ती 111 टीमची 14. 4 धावा देत 3 विकेट घेतल्यात. काय भन्नाट गोलंदाजी करतोय मिथुन दापोलकर. त्याचा वेग ही त्याची ओळख आहे, त्याचा टप्पा, त्यांचा यॉर्करचा भडीमार ही त्याची खरी ओळख आहे. बंट्या 11 टीम खुश आहे, आता आनंदित आहे. त्याच्या मागचं कारण मिथुन दापोलकरची गोलंदाजी. सुदर्शन म्हात्रे, उदय दापोलकर जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत 111 या मॅच मध्ये टिकाव धरून असेल. सुदर्शन म्हात्रे ऑन स्ट्राईक, धावसंख्या 14. वेगवान चेंडू, तो देखील यॉर्करच होता. लेंथ पा किती चांगली आहे मिथुन दापोलकरची. आता संघर्ष शिगेला पोहोचेल. लगोलग टार्गेट वाढू नका. उदय दापोलकर विरोधात मिथुन दापोलकर, हे हे बॅटल आहे एक प्रकारचं. कारण इथे मिथुन दापोलकर देखील उदय दापोलकरच्या विकेटच्या शोधात आहे. आता पाहूया उदय दापोलकर कशी बॅटिंग करेल. आणि ते खोलवर टप्प्याचा बॉल, अनप्लेबल डिलिव्हरी, अनप्लेबल. तुम्ही पाहू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये, जरी हा चौकार गेला असेल तरी सुद्धा हा चेंडू मला असं वाटतंय तो जोफ्रा आर्चरच्या चेंडूची कदाचित आठवण करून देतोय. बॅटकट असली तरी हा शॉट तरी कुठला होता प्रश्नच येत नाहीये. बॅटची कडा घेऊन हा चेंडू निघून गेला. भन्नाट वेग. उदय मामा सांगतो की बॅटकट आहे, मग शॉट तरी कुठला होता बरं. पंच इशारा बॅटकट की 22. ओके. आणि वेगवान चेंडू, ही कॅच कदाचित नाहीये. हा चेंडू जातोय वन बाउंड सीमा पार, चौकार. थँक्यू. उदय दापोलकर धावसंख्येला आकार देत असताना कठीण परिस्थितीमध्ये जो खेळाडू त्या परिस्थितीला, त्या संकटाला संधी म्हणून पाहतो आणि त्या संधीचं सोनं करून घेतो, असा हा बॅट्समन उदय दापोलकर. वेगवान चेंडू, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून हल्ला चढवला मिथुन वरती उदय दापोलकरनं. षटकार. अफलातून फटकेबाजी. जे वाक्य होतं गुलशन म्हात्रे यांचं की प्रेशराइज सिच्युएशन मध्ये हा बॅट्समन नेहमी चांगली बॅटिंग करतो आणि आता तोच या मैदानावरती समोरच्या टीम वरती हल्ला चढवताना. फार क्वचित असे बॅट्समन असतात जे प्रेशराइज सिच्युएशन मध्ये बॅटिंग करत असतात. समोरच्या गोलंदाजाने, अर्थातच मिथुन, अजय गायकवाड या गोलंदाजाने 2 आघाडीचे फलंदाज बाद केले होते. त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती मिथुननं विकेट घेतली होती प्रज्योतची. असं असताना देखील उदय दापोलकर डगमगला नाही. तो डगमगला नाही तर तो मैदानावरती उभा राहिला. नुसता उभा राहिला नाही तर त्याच्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ते 29 वर. 29. तिसरं षटक. वेगवान चेंडू, वाईडिश लॉंग ऑफला फटका खेचलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघून गेला. हा चौकार. हॅलो दादा,
पहिला चांगला चेंडूवर चौकार लागल्यावर बॉलरची काय सिच्युएशन असते ती या 3 चेंडूवर समजली. नाही, हे प्रश्नच येत नाहीये. या क्रिकेटमध्ये कसं झालंय गुलशन म्हात्रे, की गोलंदाजाला स्थान फार कमी झालंय आणि जेव्हापासून ते फुलटॉसचे चेंडू आलेत ना तेव्हापासून तर वाटच लागले. काय नाही आता फुलटॉस नेव्या सेम झालाय, सेमच आता सेम क्वालिटी झाली. प्रश्नच येत नाही. चेंडू पहिल्या बॉल पासून सीमा पार जातो. मला असं वाटतं पुन्हा एकदा एमआरएफ यायला पाहिजे. नक्कीच एमआरएफ आला ना तर मजा येईल पुन्हा क्रिकेटमध्ये. पण एक गोष्ट आहे, आपण म्हणतोय की गोलंदाजांना जास्त स्थान नाहीये. जर का फलंदाज जर का मुख्य स्थानी असतील तर मग तसं म्हणायला वावगं ठरणार नाही ना की ऋतिक रोशनच्या चित्रपटामध्ये ऋतिक रोशनचीच भूमिका महत्वाची, म्हणजे फलंदाजांचं स्थान महत्वाचं आहे ना, तर मग फलंदाजांवरती दबाव जास्त असणार. नक्कीच मला वाटते 6 षटकांचे सामने आता डबल चालू करायला पाहिजे, परत व्हायलाच पाहिजेत. कारण 4 षटकामध्ये एक बॅट्समन येऊन मारून जातो. प्रश्नच येत ना, आणि मग बॉलरला घाम फुटतो. मग काय पहिले आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा मला वाटतं 6 षटक उरण साईडच केलायचो. 6 षटकांच्या मॅच आणि सेमीफायनल फायनल 8 षटकांची. नाही, व्हायलाच पाहिजे पुन्हा एकदा. हे वक्तव्य फार महत्वाचं आहे. जेवढी षटकं ना तेवढी बॉलरला सुद्धा संधी मिळते. कारण नक्कीच एक षटक मारला तरी कव्हर करायला मिळत नाही. यस, बरोबर, अगदी बरोबर. 3 षटकाचा खेळ समाप्त. 33 धावा. गोलंदाजीसाठी आलाय तो मात्र निखिल मुंगाजी. 5 ओव्हरच्या मॅचेस तुम्ही 8 मॅचेस ठेवल्या दिवसभरात. आता 5:15 5:30 व्हायला आले, मॅच सर्व कव्हर होतील. तुम्ही विचार करायला हरकत नाही पुढच्या वर्षी. दादा हा गोलंदाज आहे निखिल, हा सुद्धा माझा फेवरेट बॉलर आहे की त्याला सांगितलेला चेंडू तो सेम टाकतो. चला, निखिल मुंगाजी तयार. पहिला चेंडू डॉट टाकलाय. वेगवान गोलंदाजी. इथे विकेट किपर कडून मिस झालंय, मिसफिल्ड, आणि त्याचा फायदा उचललाय उदय दापोलकरने आणि डोक्याला हात लावलाय राकेश गायकवाड यांनी, कारण उदय दापोलकर आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. एकेरी धाव जोडली जाणार. टीमची धावसंख्या 34. पहा कसं घडलंय. पहिल्या षटकात 4 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, तिसऱ्या षटकात 15 धावा. म्हणजे प्रत्येक षटकामागे गिअर चेंज करण्याचं काम केलं उदय दापोलकर यांनी. परफेक्ट बॅटिंग करतायत मैदानावर, संधीचा पुरेपूर फायदा उचलताना. गोलंदाज तयार. निखिल समोर उदय दापोलकर. हा चेंडू, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. धावसंख्या 35. 35. धावसंख्येला आकार देणारा एक विशिष्ट फलंदाज असतो आणि त्याचं एक उत्तम दर्जाचं उदाहरण सध्या तरी मैदानावरती उदय दापोलकर यांच्या स्वरूपात. संघ संकटात होता, संघाला गरज होती आणि त्या गरजेला धावून आलेले उदय दापोलकर. निखिलचा हा देखील चेंडू असेल वाईड. बॅक टू बॅक 2 वाईड चेंडू टाकतोय तो निखिल, एक उंचपुरा गोलंदाज. या 2 वाईडच्या रन्सने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 36 वरती. 36. थर्ड ओव्हर. 9 चेंडू 23 या धावसंख्येवरती खेळतायत उदय दापोलकर. 4थं षटक इथे प्रगतीपथावर. जोरदार प्रयत्न. पंचांकडे जोरदार अपील, पंचांकडे जोरदार अपील, पंचांकडे जोरदार अपील. आणि आता पाहूया डिस्कशन होईल आणि बॅट्समन इथे आउट घोषित केलाय मेन अंपायरने. तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर, तिला फिरवीन माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. महत्वाची विकेट इथे घेतले निखिल मुंगाजीने. फेवरेट बॉलर आहे गुलशन म्हात्रेचा आणि त्यांनी मैदानावरती कामगिरी देखील तितकीच दमदार केले. विकेट घेतल्यानंतर ही इनिंग पेश करणं खूप गरजेचं होतं उदय दापोलकर यांना, नाहीतर संघाची अवस्था खूप बिकट झाली असती. त्यांच्या इनिंग म्हणजे गोलंदाजी करायला धावा काढलेल्या आहेत त्या उदय दापोलकर यांनी. प्रश्नच येत नाही, कारण आता हे सायंकाळचं सत्र आहे. थोडा आता गारवा देखील व्हायला सुरुवात झाली आणि हवा विरल झाले. चेंडू ट्रॅव्हल होणार नाही, मोठे फटके येणं थोडं मुश्किल होऊन जाईल. 40-45 धावा सुद्धा मजा येईल. मॅच बघायला मजा येईल. वन साइड तर नाही होणार. धावसंख्या सध्याची आहे ती मात्र 36. 4थं षटक इथे मार्गस्थ आहे. बॅटिंग साठी आलाय प्रशांत मुंगाजी. प्रयत्न करतोय प्रशांत मुंगाजी. तसा एक समालोचक आहे, समालोचक आणि आता बॅट्समनच्या भूमिकेत. डॉट बॉल इथे टाकलाय निखिल मुंगाजीने
अगोदरच ऑप्शनच्या बाहेरचा हा गार्ड घेऊन खेळतोय तो मात्र बॅट्समन प्रशांत. फिल्डिंग मध्ये बदल करत असताना कॅप्टन टीमचे ओनर राकेश गायकवाड. निखिल मुंगाजी सज्ज होईल. चौथं षटक, निर्णायक षटक या मॅच मधलं, जिथे धावांची गती वाढवण्याचं काम करत होता उदय दापोलकर, त्याचीच विकेट त्यांनी मात्र घेतले. निखिलचा हा लाईन मात्र खराब आहे. पंच दंडित करतायत. आतापर्यंत या गोलंदाजांना 3 वाईट टाकलेत, एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा दिल्यात आणि या त्रास देणार. कारण जेव्हा तुम्ही एक्स्ट्रास टाकता तुम्हाला एक्स्ट्रा चेंडू देखील टाकावा लागतो आणि एक धाव समोरच्या टीमला तुम्ही बहाल करता. फक्त दिशा द्यायची होती. फ्लाइंग स्लिपला इथे जजमेंट चुकलंय आणि डायरेक्ट हिट देखील चुकलंय. एक धाव. चौथं षटक, एक चेंडू अद्यापही शिल्लक. धावसंख्या आहे ती 38. शेवटची मॅच आणि तिचं फर्स्ट इनिंग. संपूर्ण भराचा दिवस 5:15 वाजलेत. अगदी वेळेत चालू असलेले सामने. 9:33 पहिला चेंडू पडला आणि त्यानंतर सर्व 5-5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये थोडासा का होईना टाइमपास झाला तरी सुद्धा मॅच अगदी वेळेत कव्हर होताना. मॅच म्हणजे पहिल्या म्हणजे 12च्या अगोदरच्या ज्या 2 मॅच होत्या त्यांना टाइमपास भरपूर झाला. नाहीतर बाकीचे सर्व टीमने चांगला परफॉर्मन्स दिला कमिटीसाठी. हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. या षटकाराने धावफलक वधारेल. सुदर्शनच्या बॅटमधून निघालेला हा षटकार होता. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 वर. 44 धावसंख्या. या एका चेंडूने निखिल यांच्या षटकाची 18 बित्तर करून टाकलेले आहे. खूपच फार. कारण जेव्हा एखादा गोलंदाज 5 चेंडूंमध्ये 5 धावा देतो, 4 धावा देतो आणि अचानक शेवटच्या पाण्याची व्यवस्था करा मैदानावर. त्वरित 12th पण पाणी घेऊन जायचे. चला पाणी घेऊन जाय. त्वरित पाण्याची व्यवस्था करा. आणि बॉक्स आहेत बघ तिथे. संपला रे. शेवटच्या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला ना तर त्या बॉलरचं माझं पूर्णपणे त्या ओव्हरचं गणितच बिघडून जातं आणि तसंच घडलं या मैदानामध्ये. आताच्या परिस्थितीला निखिलच्या षटकाचं शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि त्यांनी चित्र थोडं बदललंय. गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होतई दाईना. लोकगीत आहे. गार गार थंडीचा महिना माझ्या जीवाची होतई दाईना. गेली माहेरी माझी मैना, गेली माहेरी माझी मैना. मैने वाचून झोपत येईना. गेली माहेरी माझी मैना, मैने वाचून झोपत येईना. गेली माहेरी माझी मैना, मैने वाचून झोपत येईना. यो गार गार थंडीचा महिना. थँक्यू. नेल्सन फिगर स्कोर कार्ड वरती 4 षटक समाप्त. 44 धावा झाल्यात आणि 4 विकेट गेल्यात. पाहूया नेल्सन आकड्यावरती नक्की घडेल काय. शेवटचा आणि अंतिम षटक यासाठी खूप चर्चा चालू आहे मैदानावरती की कोण अंतिम षटक टाकणार. 44 धावा झाल्यात. संघर्ष जरूर होणार. सेकंड इनिंग मध्ये असं नाहीये की या धावसंख्या तुटपुंज आहेत. हवा विरळ झाले. सायंकाळच्या सत्रामध्ये मोठे फटके येणं खूप कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये उदय दापोलकरची एक इनिंग आहे ती फार महत्वाची ठरेल. स्वतः राकेश गायकवाड जे रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत ते मात्र स्वतः आता गोलंदाजीसाठी येत आहेत. मागची जी दुसरी मॅच होती त्या मॅच मध्ये त्यांनी बॅटिंग करून आपल्या टीमला विजयी करून दिलं होतं. आता गोलंदाजी करायची आहे आणि या अंतिम षटकामध्ये प्रशांत आणि त्याच्या साथीने असलेल्या सुदर्शनला एक धावसंख्या किमान या 6 चेंडूंमध्ये 10 धावा जरी आल्या ना तरी सुद्धा एक फायटिंग टोटल, चांगली फायटिंग टोटल मात्र उभारू शकेल तो 111 हा संघ बंट्या 11 टीमच्या अगेन्स्ट. शेवटचा आणि अंतिम षटक. ओळे प्रीमियर लीग 2021 साई स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा. दैदिप्यमान क्रिकेटचा हा सोहळा. पीटीसी लाईव्ह ची संपूर्णपणे टीम ऑफिशियल ब्रॉडकास्टर ऑफ दिस टुर्नामेंट. लेग ब्रेक स्वरूपाचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. डेप्थ मध्ये टाकला होता. वडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचेल. 1 धाव.
किती क्रिकेटवरती प्रेम आहे पहा. सर्व आता सायंकाळच्या सत्रामध्ये क्रिकेट रसिक देखील येत आहेत. समर्थन आहे ओळे ग्रामस्थांना, काही गावातील असतील, काही इतर या पंचक्रोशीमधील असतील. ओळे प्रीमियर लीग पाहण्यासाठी ते उपस्थित झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. 5 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. धावा झाल्यात त्या 45. फुलटॉस बॉल, त्यावरती आक्रमण चढवायचं होतं. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू निघाला मिसफिल्ड आणि ते फेक बॅकअपला क्षेत्ररक्षक तयार होता, नाहीतर काहीतरी विचित्रच घडलं असतं. 1 धाव. सर्व यंगस्टर्स. धावत संख्या जाऊन पोहोचले 46 वरती. शेवटची ओव्हर, पाहूया कितपत धावा उभारणार प्रशांत आणि त्याच्या साथीनं सुदर्शन म्हात्रे. बंटे 11 टीम साठी राकेश गायकवाड गोलंदाजी करतायत. त्यांना माहिती मला इथे जास्त धावा देऊन चालणार नाही. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल फ्लाईट दिली होती. एकेरी धाव जोडली जाणार. धाव संख्या 47. पहा आनंद क्रिकेटचा, ओपीएलचा आनंद आहे, ओळे प्रीमियर लीगचा आनंद. फुलटॉस वाटतायत खरे, परंतु ते फुलटॉस नाहीयेत. फ्लाईट देऊन ते बॅट्समनला फसवतायत, परंतु इथे मिसफिल्ड झाली आणि 2 धावा. लूप फुलटॉस जे म्हणतात ना, जे ड्रॉप होतात, अगदी असं वाटतं आपल्या बॅट्समनला की समोर आता फुलटॉस आलं, ज्युसी फुलटॉस, आणि ते कुठेतरी ड्रॉप डाऊन होतात. तर मग ते बॅट्समनला त्रास होतो फटका खेळण्यासाठी. समर्थकांना किंवा प्रेक्षकांना, इतरांना तो सहज साधा सोपा चेंडू वाटतो, परंतु तो साधा सोपा चेंडू नसतो. पुढे येऊन हा फटका खेचलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग. 1 धाव तर जरूर वाचवले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे बॅट्समनने धावून काढल्यात. अजयचे प्रयत्न चांगले होते. या दुहेरी धावेने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 51 वरती. आणि समोर जे क्षेत्ररक्षक आहे ना, मोस्टली मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑन, त्या एंड कडून फिल्डिंग करणं खूप कठीण काम आहे. सूर्यप्रकाश अगदी समोर. धाव संख्या 51. 6 धावा दिल्यात आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये. 7 धावा दिल्यात, माफी असावी, या 4 चेंडूंमध्ये. कव्हर्सला कॅच घेतली जाते. विकेट. बुलाती है मगर जाने का नहीं. बुलाती है मगर जाने का नहीं. ये दुनिया है, इधर जाने का नहीं. और मेरे बेटे, इसी से इश्क कर मगर हद से गुजर जाने का नहीं. थँक्यू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. हे एक्सपिरियन्स बॉलरचा अनुभव मैदानावरती दिसून येतोय. काही जास्त करायचं नाही, टप्पा पकडून गोलंदाजी. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचा खेळ आहे आणि ते टप्पा पहा किती अचूक आहे. 1 चेंडू ज्याने जरूर वाईट टाकला, परंतु कोणत्याही प्रकारची मुभा दिली नाही. फ्लाईट देऊन अगदी क्रीज मध्ये बॅट्समनच्या चरणाचा स्पर्श करणारी गोलंदाजी या षटकामध्ये आपण राकेश गायकवाड यांच्याकडून पाहिली. धावत संख्या 51. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवरती मोठा फटका येणार का? जर का मोठा फटका आला तर मात्र या मॅच मध्ये मोमेंटम प्राप्त करेल तो 111 हा संघ. आणि त्या मोठ्या फटक्याच्या शोधात असेल बॅट्समन स्वप्नील मुंगाजी. आणि त्या मोठ्या फटक्यापासून वाचवावं लागेल आपल्या टीमला ते राकेश गायकवाड यांना. शेवटचा बॉल फर्स्ट इनिंगचा. थोडं थांबतायत. शेवटचा चेंडू फर्स्ट इनिंगचा. लास्ट मॅच. पुन्हा एकदा प्रयत्न होता तोच, परंतु त्यावरती चढवला हल्ला. शेवटच्या चेंडूवरती आल्यात 6 धावा. मोमेंटम खेचलाय 111 टीमने. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 57 वरती. आणि आता 5 षटकं 58 धावा करायचे. मॅच होती कुठे? पहिल्या षटकात मिथुनने 4 धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या, परंतु उदय दापोलकरच्या त्या इनिंगनं धावफलक नेऊन ठेवले ते मात्र 57 वरती. आता 5 षटकांमध्ये 58 धावा करायचे त्या बंटे 11 टीमला. डीजे. भक्तिभावाने ऐके ना कोणी संत एकनाथांची अभंगवाणी. सिनेमाची गाणी लागलेत भजनात गाया. अरे गेली वाया देवा तुझी ही दुनिया. ती पंढरीची वाट केव्हा दिसते बघा. रमलास वेड्या आधी संसारात, रमलास वेड्या आधी संसारात. आता तुला दिसली का पंढरीची वाट? आता तुला दिसली का पंढरीची वाट? रमलास वेड्या आधी संसारात, रमलास वेड्या आधी संसारात.
धन्यवाद. खरं तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं ओळे प्रीमियर लीग 2021च्या निमित्तानं साई स्पोर्ट्स ओळे आयोजित ही स्पर्धा होती आणि पुन्हा एकदा ओळेकरांनी मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरं तर महेश म्हात्रे सर, ओळे प्रीमियर लीग मला कधी सोडायची नसते. मला सुट्टी मिळत नव्हती आणि अगोदर थोड्या तारखा बुक झाल्या होत्या. मला चिंता होती ओळे प्रीमियर लीग सुटते की काय, परंतु आज मारलीच दांडी, कारण गरजेची होती. ही स्पर्धा सोडून चालणार नाही. जिथे आमंत्रणच तसं होतं. हा, ते बाकी तितकंच खरंय. कारण ज्या स्पर्धेतून मला खरी उभारी मिळाली प्रसाद भोईर, जिथे मी घडलो, ज्यांनी, कारण असं म्हणतात की ओळ्याच्या मंचावरती तुम्ही समालोचन केलं तर तुम्हाला एक वेगळा स्कोप मिळतो. हे खरं आहे आणि हे खरं आहे आणि मी ते अनुभवलंय. म्हणून ही स्पर्धा मला अजिबात सोडायची नव्हती आणि ती संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. आणि संधी देणारा हा फार महत्वाचा असतो. कारण मी नेहमी एक वाक्य बोलतो, सर्वजण असे म्हणतात की भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला जास्त संधी मिळाली, विनोद कांबळेला जास्त संधी मिळाली नाही, नाहीतर तोही तोडीसतोड झाला असता. तोडीसतोड झाला असता की नाही, परंतु नक्कीच तोडीसतोड झाला असता, परंतु संधी मिळाली नाही. म्हणून मी म्हणतो संधी देणारा महत्वाचा. उदय दापोलकर यांसाठी ऑफर आलेले, ऑफर म्हणजे बक्षीस आलेलं आहे ते प्रत्येक झेलास 500 रुपये. मंगेश अतिलाल गायकवाड त्यांचे खास मित्र यांच्याकडून तेवढं नाही आपलं वाक्यप्रचार, आपलं नेहमीच दररोजचं असतं ते. चला, गुलशन म्हात्रे यांची साथ लाभली एक्सपर्ट ॲडवाइस मध्ये. उद्या ते मला असं वाटतं पूर्णपणे फ्री असतील आणि आजचं थोडंसं नाराज आहेत, उद्या आणखी खुलून बोलतील. नाराज नाही, त्यात काय नाही, पुढच्या वेळेला बघू. पुढच्या वेळी गुलाल आपलाच असेल. कारण आपण जिंकलो पण दुसऱ्याची अवस्था हीच असते. बरोबर, अगदी बरोबर. हारणाऱ्याला माहिती असतं जिंकण्याचं महत्व काय, हा, हे बाकी खरं आहे. त्यामुळे नक्कीच त्याचे काढू. चला, बॅट्समन त्वरित मैदानावरती पाठवा. पाठलाग करायची 58 धावा संख्येचा, तो मात्र बंटी 11 टीमला. चला, इथे माझा प्रवास मात्र थांबतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं साई स्पोर्ट्स ओळे आणि ओळेकरांचा मी मनापासून आभारी असेल. तुम्ही मला संधी उपलब्ध करून दिली. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात येईल, या आपण ऐकूया प्रसाद भोईर यांचा आवाज. धन्यवाद. मला वाटते शेवटचे जे फलंदाज होते उदय दापोलकर, सुदर्शन आणि शेवटला आलेले मुंगाजी, कोण होता, स्वप्नील मुंगाजी, यांनी आपल्या टीमला मोमेंटम बनवून ठेवलेला आहे. बघूया आता गोलंदाजीवर म्हणजे विशाल गायकवाड आणि सुदर्शन यांच्यावर मदार असेल की या 3 षटकामध्ये कमीत कमी दावा देण्याचा प्रयत्न करतील. आणि तसेच ओपनिंगला आलेले आमचे वरिष्ठ खेळाडू राकेश दादा आणि मिथुन दापोलकर. थँक्यू समीर, थँक्यू गुलशन, थँक्यू महेश म्हात्रे सर. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. संध्याकाळचे 5:24 होत आहेत. आपण पाहतोय ओम साई स्पोर्ट्स ओवळे संघाच्या वतीनं आयोजित केलेल्या या ओवळे प्रीमियर लीग 10 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत. 3 दिवस काय प्रशस्त आयोजन आज पाहायला मिळतोय. मैदानाच्या बाहेर आपण पाहू शकता शामियाने उभारण्यात आले तंबू. प्रत्येक संघासाठी एक राखीव खेळाडू कक्ष आहे. फार दर्जेदार असं आयोजन पाहायला मिळते. लाईव्ह PTC टीम ही स्पर्धा लाईव्ह कव्हर करत आहे. व्यावसायिक पंच, समालोचक, तेवढे चांगले साऊंड सिस्टम आणि तेवढंच नीटनेटकं आयोजन, या सर्व गोष्टींचा संगम घालून आज ही स्पर्धा आयोजित केली आहे. एक यशाच्या अतिउच्च शिखरावरती गावचं क्रिकेट नेण्याचा प्रयत्न ओवळे प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जात आहे आणि तो यशस्वी होत असताना आज आपण या स्पर्धेच्या अनुषंगाने पाहतोय.
तर या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना रंगला जातोय. शेवटच्या सामन्यातील शेवटचं सत्र अर्थात दुसरं सत्र सामना आहे वंच 11 विपक्ष बंटी 11 या दोन संघांमध्ये. बंटी 11 संघाचा आजच्या दिवसातील पहिलाच आणि शेवटचा सामना असेल. मिथुन दापोलकर आणि राकेश दापोलकर हे दोन फलंदाज, राकेश गायकवाड हे दोन फलंदाज आलेत. 58 धावांचं टार्गेट आहे. स्ट्रायकर बॅट्समन सज्ज होतोय. गोलंदाज विशाल गायकवाड. विशालचा हा पहिला चेंडू सरळ खेळला जातोय. क्षेत्ररक्षक जिथे तैनात आहेत. कोणत्या प्रकारे धाव घेण्याची जोखीम घेतली जात नाही, उचलली जात नाहीये. पहिल्या सत्रामध्ये त्याच विषयाला आपण काय दर्जेदार स्ट्रोक लगावताना पाहिला. अगदी कव्हरच्या डोक्यावरनं डीप कव्हरमध्ये जे काही फटकेबाजी केली, खरोखर कौतुक. आणि प्रेक्षकांना हाताची घडी सोडायला लावणारे फटके या खेळाडूने खेळले होते. आणि आज तो खेळाडू तोच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत असताना विशाल गायकवाड पावा या नावाने प्रसिद्ध आहे हा खेळाडू. यावेळचा चेंडू स्टेपाडोन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. आणखी एक निर्धाव चेंडू आलाय. शांत आणि संत क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केले जात आहे. निर्धाव चेंडूची सांगता. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. अजूनही एक खातं खोललेलं नाहीये. 2 चेंडूचा खेळ झाला. 5 षटकांचा सामना 11.6 ची सरासरी असणार आहे. पण त्यासाठी सुरुवात होणं फार गरजेचं आहे. 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. सीमारेषी लगत पाहायला मिळतात. लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. सागर राणी प्रशांत मुंगाजे 2 क्षेत्ररक्षक सीमारेषी लगत आहेत. पुढचा चेंडू घेऊन येत आहेत विशाल. यावेळचा चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. डीप मिड विकेटकडे चेंडू सिंगल मिळते. डबल साठी प्रयत्न केले जात आहेत. जोखीम उचलली जाते पण इथे मात्र चपळाईने 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 या धावसंख्येनं सुरुवात होते. बिनबाद 2 अशी धावसंख्या आपण पाहताय. धाव पलकती लागली जाते. राकेश गायकवाड मैदानामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. बंटी 11 संघाचे संघनायक आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा फार मोठं नाव आहे. तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा टेनिस बॉल क्रिकेटची मोठ्या स्पर्धेचे एक यशस्वी आयोजक म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे विद्यमान उपाध्यक्ष सुद्धा आहेत, अध्यक्ष सुद्धा आहेत, माफ करा. हा चेंडू सरळ खेळला जातोय. चेंडू गरंगत अगदी स्क्रीन जवळ येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं. चेंडू थांबवला. फक्त सिंगल मिळेल असं वाटलं होतं आणि सिंगलच मिळते. संघाची धावसंख्या 1 निवडती धावसंख्या होते. बिनबाद 3 धाबा. म्हणजे ओवळे गावामध्ये आपण पाहिला तर राजकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, या सर्व गोष्टी जपल्या जातात. याचं उत्तम उदाहरण राजकीय क्षेत्रातील काही पदाधिकारी सुद्धा या गावामध्ये आहेत. क्रीडा क्षेत्रातील दर्जेदार खेळाडू सुद्धा या गावामध्ये आहेत. संस्कृतीचं जतन करत आपण पाहतो अनेक अखंड हरिनाम सप्ते सुद्धा या गावामध्ये होत असतात. सर्वच गोष्टी जपल्या जातात या गावामध्ये. त्यामुळे ओवळेही फक्त क्रिकेटची पंढरी म्हणता येणार नाही, तर राष्ट्रपती पुरस्काराने सुद्धा सन्मानित हे ओवळे गाव आहे. ओवळे ग्रामपंचायत आहे असं म्हणावं लागेल. चांगली कामगिरी सातत्याने राहील. तुम्ही एखादी गोष्ट मनापासून जर केलीत तर यश हे तुम्हाला मिळत असतं. याचं उत्तम उदाहरण या ओवळेकरांच्या एकीने दिलं आहे. हा चेंडू मात्र दिशाहीन गोलंदाजी पंच इशारा देत आहेत. हा चेंडू स्वैर घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या 1 ने वरती धावसंख्या होते 4 धावा. गजाननजी गायकवाड राष्ट्रपती पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. अशा अनेक विविध रंगांनी नटलेलं, विविध गुणांनी नटलेलं हे गाव आणि त्या गावातील ग्रामस्थ सुद्धा म्हणावे लागतील. आणि त्याच गावामध्ये आज आपण ओवळे प्रीमियर लीगच्या अनुषंगाने एकत्र आलोत. तर फार चांगल्या पद्धतीने पूर्ण दिवसभराचा आजचा प्रवास राहिला. राकेश गायकवाड स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न करतात. विशाल गायकवाड अगदी बरोबर चेंडू यष्ट्यांवरती टाकतात आणि फलंदाज होतात क्लीन बोल्ड. हसीना जुल्फों वाले जाने कहां घूमते हैं काफिर आंखें किसका निशान महफिल महफिल देशवा फिरती होता महफिल महफिल देशवा फिरती होता दीवाना ढूंढती हूँ
पहिला फलंदाज बाद होतोय बंटी 11 संघाचा. स्वतः संघाचे संघनायक राकेश गायकवाड जे बाद होताना आपल्याला दिसले. क्लीन बोल्डच्या स्वरूपात त्रिफळाचीत झाले. 58 धावांचा टार्गेट. आतापर्यंत हा 8वा सामना आपण पाहताय. त्यापैकी फक्त 2च सामने असे झालेत की त्यापैकी 2 सामने 51 धावांचा आणि 71 धावांचं टार्गेट हे चेस होताना पाहायला मिळाले. आणि हा 58 धावांचा टार्गेट पाहूया. पण इथे सुरुवातीला तर मी म्हणेन वंश 11 संघानं आपला डंका वाजवलाय. गोलंदाजी सुद्धा काय दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. गोलंदाज विशाल गायकवाड यांची पहिलं षटक आहे. या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत आपण पहिल्या षटकाचं विश्लेषण 4 धावा येत आहेत. चेंडू झालेत 5 चेंडूंचा खेळ गुणलेखकाच्या अहवालानुसार आतापर्यंत झालाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. अजय गायकवाड एक चांगले खेळाडू आहेत. अजय गायकवाड सुद्धा चांगला खेळ, त्यांचा क्रिकेट चांगला त्यांच्याकडे आहे. पण आज त्यांना ते दाखवण्याची संधी इथे मात्र आलेली आहे. संघाची धावसंख्या आहे 1 बाद 4 धावा. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. गोलंदाज आपल्या भातातील शेवटचं अस्त्र. हा चेंडू सन्मान दिला जातोय. चांगल्या पद्धतीने चेंडू टॅप केलाय. फॉलोन मध्ये स्वतः गोलंदाज चेंडू कलेक्ट करतायत. कोणत्या प्रकारे धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगताय की यशस्वी षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या होते 1 बाद 4 धावा. नक्कीच उद्या एक शो मॅच आहे. वियान अँड मॅट्रिक्स ग्रुप वर्सेस ओवले 40+. म्हणजे प्रोफेशनल 40+ नाही, जे आता नवीन सुरुवात केलेले आहे 40+ वाले. ते म्हणजे असे खेळत नाही रेग्युलर ते. पण ओव्हरऑल आपण जर आज गुलशन पाहिलं पूर्ण दिवसभर फार चांगल्या पद्धतीचं नियोजन, एक वेगळी शिस्त, वेगळी संकल्पना या सर्व गोष्टी शिकायला मिळाल्या. अनेक ठिकाणी स्पर्धेसाठी जात असतो, नाही असं नाही, परंतु काही ठराविकच स्पर्धा अशा असतात ज्या स्मरणात राहतात. गाव लेवलच्या स्पर्धेमध्ये जी ही स्पर्धा मी म्हणेन नक्कीच कौतुकास्पद ही स्पर्धा राहिली आहे. लाईव्ह टीम कव्हर करते, एक चांगली साऊंड सिस्टम आहे, स्पर्धेतील नीटनेटकेपणा पाहायला मिळतोय. स्पर्धेमध्ये तेवढीच शिस्त सुद्धा आहे. खेळाडू सुद्धा त्या सर्व नियमावलींचा अवलंब करतात, फॉलो करतात, सर्व रूल्स फॉलो करतात. आणि संघमालक सुद्धा तेवढेच मी म्हणेन तत्परतेचे आहेत. आणि गावातील ग्रामस्थांबद्दल तर काय म्हणावं, प्रत्येकाचा खारीचा आणि बारीचा वाटा आज या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा चेंडू प्रहार केला जातोय. चेंडू निघून चाललाय मिड विकेटच्या वरतून. प्रेक्षकांच्या भेटीत षटकार. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश केला जातोय. धावासंख्या होते 1 बाद 10 धावा. 11.60 सरासरी. 58 धावांचं आव्हान. दुसरं षटक. गोलंदाज सुदर्शन मात्रेचं स्वागत होतोय षटकाराच्या साह्यानं. मिथुन दापोलकर स्ट्रायकर बॅट्समन. तोच मिथुन पुन्हा एकदा तडका देतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण खराब. झेल सुटला जातोय. असाच एक झेल अगोदरच्या सामन्यामध्ये आपण शॉर्ट थर्डमॅन मध्ये राजेंद्र मुंगाजी या खेळाडूचा सुटताना पाहिला. मंगेश गायकवाड या खेळाडूने सोडलेला झेल आणि अगदी तदनंतर डोक्याला हात लावायला भाग पडले त्या फलंदाजाने. 10 चेंडूमध्ये 5 षटकार, 1 चौकार लगावला आणि 35 धावांची धुवाधार फलंदाजी करत वनवास फिक्स आहे मंगेश गायकवाडचा. वनवास फिक्स. आणि हे सर्व एक पाहायला मिळत असतं. गावचं क्रिकेट आहे, गावचे खेळाडू आहेत आणि त्यांच्यासमोर गावचेच प्रेक्षक आहेत. त्यांच्यासमोर या सर्व गोष्टी करतायत. त्याचा वेगळा आनंद आहे. गावच्या क्रिकेटचा सोहळा जो आहे तो उपभोगला जातो. रिव्हर्स स्ट्रोक, चांगला चेंडू आणि चांगला फटका येतोय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. डी पॉइंट सीमा पार चौकार.
खरंच उद्याचा दिवस जर आपण पाहिला प्रजासत्ताक दिन आहे. फार चांगली एक पोस्ट येते. जरी तिरंगी रंगाचा जर मास्क येत असतील मार्केटमध्ये तर कृपया कोणी घेऊ नका, कारण मास्क हा आपण यूज अँड थ्रो वापरत असतो. वापरल्यानंतर खराब झाला की फेकतो आणि तो मास्क कुठे कोणाच्या पायाखाली तुडवला जाऊ नये, देशाचा अपमान होऊ नये, यासाठी मी विनंती करेन या स्पर्धेच्या माध्यमातून की तिरंगा रंगाचे तिहेरी रंगाचे आपले जो राष्ट्रीय ध्वज आहे त्या रंगाचे जर मास्क आले मार्केटमध्ये तर कृपया करून कोणी घेऊ नका. आणि कोणी जर चुकून घेतला आणि कुठे पडलेला दिसला तर कृपया त्याची योग्य त्या ठिकाणी आपण त्याची विल्हेवाट लावा, जेणेकरून आपला देशाभिमान हा जागृत कायमस्वरूपी राहील. हा चेंडू बॅकवर्डकडे निघून चाललाय. पाहता पाहता चेंडू जिंकतोय, क्षेत्ररक्षक काढतोय, चेंडू सीमा पार, चौकार. या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 20 धावा. फलंदाज मिथुन दापोलकर फार चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतायत. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार ज्यांनी लगावलेत आणि 19 धावांवरती हे खेळाडू खेळतायत. 58 धावांचं टार्गेट आहे, 58 धावांचं आव्हान आहे आणि ते पेलण्यासाठी सक्षम फलंदाजी पाहायला मिळत आहे. गोलंदाजाची मनाची दुहेरी अवस्था करण्याची पद्धत थोडीशी पाहायला मिळते आणि हे खऱ्या अर्थानं मित्रो क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं मात्र दुहेरी अवस्थेमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न बॅट्समन मैदानामध्ये करतायत. मिथुन दापोलकर संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल. स्कोअर बोर्ड होती 20 धावा, 20 वर 1.5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलाय. समीकरण आपण पाहिलं तर एकूण येणारे 19 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 38 धावांची गरज. यावेळचा चेंडू अगदी चोरकस प्रहार केलाय, पॉवरफुल स्ट्रोक येतोय, चेंडू निघून चाललाय. काऊ कॉर्नरच्या वरतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आणखी एक उत्तुंग षटकार. हॅलो दादा, आता पण या मॅच मध्ये पण मिथुन याचा झेल जे क्षेत्ररक्षकाने सोडला त्याच्यावर सुद्धा आता डबल कुऱ्हाड असेल, कारण नक्कीच मिथुन याने झेल सोडल्यानंतर 3 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे. नक्कीच गुलशन, फार महत्वाचं वक्तव्य आपण केलं, कारण संघाच्या महत्वाच्या फलंदाजा प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वाच्या फलंदाजा झेल मिस करणं म्हणजे पराभवाला आमंत्रित करणं. 18 चेंडू 32 धावा, 18 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आणि तेच काम मी म्हणेन येथे मात्र झालं आहे. ती मात्र या खेळणाऱ्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या वतीनं. नक्कीच मी मगाची सुद्धा म्हटलं होतं महेश दादा, ओवळे प्रीमियर लीग शोध क्रिकेटचा, बोध क्रिकेटचा आणि शोध नव्या खेळाडूचा. यंगस्टर बरेचसे खेळाडू आज ओवळे टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले आणि त्यांच्या गुणवत्तेला न्याय देण्यासाठी मी म्हणेन ओवळे प्रीमियर लीग 2021चं हे जे पर्व आहे हे खऱ्या अर्थानं त्यांना प्लॅटफॉर्म, त्यांना संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांना हा प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय. स्वतःला सिद्ध करा. येणाऱ्या आगामी काळामध्ये टेनिस क्रिकेटचा काळ हा तुमचाच असेल आणि त्यासाठीच मी म्हणेन प्रशस्त स्पर्धा, अगदी 3 दिवस 10 संघांना 3 दिवस खऱ्या अर्थानं खेळण्यासाठी मी म्हणेन मॅक्झिमम जास्तीत जास्त संधी दिली आणि स्वतःला सिद्ध करण्याची मी म्हणेन एक मुभा दिली आज या स्पर्धेच्या माध्यमातून. विशाल गायकवाड गोलंदाज. यावेळचा चेंडू अतिशय वेगाने, चेंडू झपकन निघून चाललाय, गोळीच्या वेगाने चेंडू स्ट्रेट टू बॉलर, सीमा पार, चौकार. माणसाची वेळ आणि मैदानातील खेळ बदलायला वेळ लागत नाही. पहिलं षटक आपण पाहिलं, विशालने हाताळलं होतं, खर्च केल्या होत्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि 1 सफलता महत्वाची मिळवली होती आणि त्याच विशालचं 3ऱ्या षटकामध्ये स्वागत केलंय चौकाराच्या साह्यानं. अजय गायकवाड बॅट्समन आहेत. संघाची धावसंख्या होते 30 धावा, 17 चेंडू 28 ची गरज. हा चेंडू सरळ खेळलाय. मिड ऑफकडे क्षेत्ररक्षक प्रशांत मुंगाजी येत आहेत. चेंडूवरती सेकंड रन घेण्यासाठी जोखीम उचलली जात आहे आणि ती सुद्धा पूर्ण केली. काय चपळाई पाहायला मिळते. 2 क्षेत्ररक्षक मोठी जोखीम आहे, कारण आपण पाहतोय स्पर्धा तर ही आपण पाहिली तर
गाव मर्यादित स्पर्धा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुरुवातीचे 2 ते 3 बॅट्समन हे मात्र चांगल्या पद्धतीने खेळणारे असतात. अशा परिस्थितीमध्ये एक विकेट राकेश गायकवाडच्या स्वरूपात बाद झाल्यानंतर सुद्धा मिथुन आणि अजय थोडीशी जोखीम उचलून मैदानामध्ये चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये आतापर्यंत यश लाभलंय हे तेवढंच सत्य आहे, पण ही जोखीम फार महागाची ठरू शकेल जर फलंदाज धावबाद झाला तर. समीकरण पाहिलं तर 16 चेंडू 26 ची गरज आहे. 16 चेंडू 26 धावा. कोलट टाकलेला चेंडू ऑन साईडला खेळला जातोय. मिड ऑन कडे सागर गायकवाड चेंडूकडे येत आहेत. चेंडूवरती येतात, चेंडू थांबवला जातोय. तोपर्यंत सिंगल इथे मात्र पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या होते 33 धावा. आपण पाहू शकाल विजयासाठी अजूनही गरज आहे 15 चेंडूमध्ये 25 धावांची. चेंडू आणि धावांमध्ये 10चं अंतर आहे. पाहूया अंतर कशा पद्धतीने कापलं जातं की हे अंतर गोलंदाज आपल्या कल्पक बुद्धीने गोलंदाजी करून आणखी वाढवतात हे मात्र पाहावं लागणार आहे. सामन्याचा निर्णय अजूनही गुलदस्त्यात आहे. दोन्ही संघ अगदी कंबर कसतात, आपलं पूर्णपणे कौशल्यपणाला लावण्याचा प्रयत्न करतात. पाहूया यामध्ये कोणत्या संघाला यश लाभणार आज या सामन्यामध्ये. जो संघ जिंकणार त्याच्या खात्यामध्ये 2 गुण हे मात्र ऍड केले जाणार आहेत. तर गोलंदाज राऊंड विकेटने गोलंदाजी करतात. त्यावेळेस मात्र स्ट्रायकर बॅट्समन आहेत अजय. मिथुन दापोलकर आहेत. हा वेळचा चेंडू सन्मान देण्यास भाग पाडलाय. फलंदाजाला शांत बसवणारा चेंडू आला होता. या चेंडूवरती कोणत्या प्रकारे प्रत्युत्तर करू शकले नाही, फक्त सन्मान दिला आणि स्वतःची विकेट यामध्ये कशी राहील शिल्लक राहील याचा विचार करण्यास भाग पाडणारा चेंडू आला. तो गोलंदाज विशाल गायकवाड याचा. पावा या नावानं प्रचितीत असणारा हा खेळाडू. विजयासाठी 14 चेंडू 25 ची गरज. गोलंदाजाला थोडंसं कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यावेळचा चेंडू थोडासा फलंदाज बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतायत. फक्त सन्मान दिलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे आला होता. सिंगल मिळते. संघाची धावा संख्या होती ती म्हणजे 34 धावा. येणारे 13 चेंडू 24 धावांची गरज. 13 चेंडू 24 धावा. विशाल गायकवाड पहिला चेंडू चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथा चेंडू डॉट आणि 5व्या चेंडूवरती सिंगल. अशा प्रकारे आतापर्यंत विशालने फेकलेले 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये खर्च केलेल्या 8 धावा. यावेळचा चेंडू जोखीम उचलली आहे आणि इथे मात्र अंगास अंगलट झाली असं वाटलं होतं, पण खर तर खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं प्रशांत मुंगाजी यांच्या माध्यमातून. कारण महत्वाची विकेट होती. अगदी काळजाचा टोका जणू काही बंटी 11 संघाच्या पाठराख्यांचा चुकतोय की काय असा क्षण होता हा गुलशन. अगोदरच्या षटकामध्ये मिथुन दापोलकरला जीवदान आणि आता ताजा अजय गायकवाडला जीवदान. नक्कीच 10 लाईफलाईन असतील बंटी 11 संघाच्या. त्यापैकी एक लाईफलाईन आपण पाहतोय जी मात्र ज्यांनी यूज केले राकेश गायकवाड. एक लाईफलाईन यूज होते, पण मिथुन दापोलकर हे सुद्धा कदाचित बाद होऊ शकले असते, पण सुदैवाने बाल बचावले गेलेत. चला ड्रिंक ट्रॉली घेऊन मैदानामध्ये जायचं आहे. 12th मॅन मैदानामध्ये छोटेसे चिमुरडे आपण पाहू शकाल. ओवळे गावाचं उद्याचं भविष्य घडवणारी हे तरुण मैदानामध्ये जाताना दिसत आहेत. आज या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण स्क्रीनवरती ज्यांना पाहतोय प्रॅक्टिस चालू आहे. कदाचित सर्व काही करा मित्र, परंतु अस्तित्वाचं भान ठेवून सर्वप्रथम तुमचं बेस असते तो म्हणजे शिक्षण. आई वडिलांनी दिलेले संस्कार घेऊन आपण शिक्षण चांगलं घ्या, मग येणारा काळ हा तुमचाच असणार आहे. बारा चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 23 धावांची गरज असणार आहे बंटी 11 संघाला. 12 चेंडू 23 धावा. ओवळे प्रीमियर लीगचा हा आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपण एन्जॉय करत आहात. शेवटचे 12 चेंडू अर्थात 10 ते 12 मिनिटाचा खेळ फक्त शिल्लक राहिलाय आजच्या दिवसातील. बरोबर 9 वाजून
33 मिनिटांनी या स्पर्धेचा दुसऱ्या दिवसातील पहिला चेंडू आला होता आणि आता आपण पाहतोय 5:45 मिनिटं होत आहेत आणि या स्पर्धेचा आपण शेवटचे 2 षटक बाकी आहेत. नक्कीच टर्निंग पॉइंट ओव्हर हा सागर गायकवाडचा आणि सागर गायकवाड हा मॅजिक ओव्हर टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे या OPLच्या सर्व सीझनमध्ये. कारण 2 का 3 वेळा त्यांनी 2 धावा डिफेंड केलेल्या आहेत सेमीफायनलच्या मॅचमध्ये. बघूया सागर गायकवाड त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याचा सहकारी जो आर्या संघाचा हार्ड हिटर अजय गायकवाड. बघूया दोघांना सुद्धा माहीत असतील काय कमी काय जास्त. बघूया अजय गायकवाड सागर गायकवाडसाठी कशी फलंदाजी करतोय ते. तर आपण जाऊया मैदानाच्या दिशेने. अजय टू सागर अशा एकाच संघातील 2 खेळाडूंमध्ये चालू असणारे हे ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील गाव मर्यादित सामन्यामध्ये हे युद्ध आपण पाहणार आहोत. एकीकडे सागर गायकवाड तर दुसरीकडे आहे अजय गायकवाड. चांगली फटकेबाजी एकमेकाची माहिती आहे, एकमेकाचे प्लस पॉईंट मायनस पॉईंट नक्कीच माहिती असतील या खेळाडूंना. काय घडते पाहूया. संघाची धावसंख्या आहे 36 धावा. 11 चेंडू 22 धावांची गरज. स्ट्रायकर बॅट्समन आहेत मिथुन दापोलकर. जे 13 चेंडू 27 धावांवरती खेळतायत. आतापर्यंत जीवनदान सुद्धा त्यांना मिळालंय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. निर्धाव चेंडू सागर गायकवाड उजवे ठरतायत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावा आहेत त्या म्हणजे 36 धावा. विजयासाठी 10 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. 10 चेंडू 26 धावा. 10 चेंडू 26 धावांची गरज आहे. फलंदाजाची फिरकी घेणारे चेंडू गोलंदाज टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. सागर गायकवाड स्वतःला सिद्ध करत असताना मैदानावरती समोर किती आक्रमक फलंदाज असेल तरी सुद्धा त्याला थांबवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे सांगणारे चेंडू मैदानामध्ये येत आहेत. 9 चेंडू 26 धावांची गरज. आता मात्र रौद्ररूप धारण करावंच लागणार आहे. मोठे फटके ट्रायल करावेच लागणार आहेत. किती बरोबर आहे ना टार्गेट. 9 चेंडू 26 धावा. माफ करा. यावेळचा चेंडू अगदी अनोखा फटका. लॉंग स्टॉप कडे चेंडू आलाय. उत्तुंग गगनभेदी षटकार. मिळालं जीवदान याला मिळालं जीवदान या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. मिळालं जीवदान याला मिळालं जीवदान. माफ करा. थोडीशी इथे मात्र कॅल्क्युलेशन करत असताना थोडीशी गडबड झाली होती त्यामुळे समीकरण चुकीचा मी सांगितलं. 8 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी 16 धावांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. धावा किती झाल्यात ते सुद्धा संघाची सांगा. धावसंख्या आतापर्यंत झाली आहे ती म्हणजे 42 धावा. 42 धावा झाल्यात. 58 धावांचं आव्हान आहे. विजयासाठी येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 16 धावांची गरज. सागर ने टाकलेला चेंडू आपण पाहिला. फलंदाज थोडेसे बॅकफुटला येऊन चेंडूवरती हिट केलं. लॉंग लेग मध्ये षटकार लगावला. फुल टॉस. यावेळेस मात्र तेच क्षेत्र निवडला आहे. झेल होण्याची संभावना. क्या बात आहे. जबरदस्त झेल. आपलातून जेल. या जेलसाठी नक्कीच सर्व प्रेक्षकांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जबरदस्त झेल टिपला आणि सामन्यामध्ये एक वेगळी चुरस निर्माण केली. शिरकाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विनीत पाटील आम्ही जो ओनर आहेत वंशे त्याचे भाचे विनीत पाटील यांनी सुंदर जेल घेतला आहे. या मॅचचा म्हणजे या दिवसातला सर्वोत्तम जेल. नक्कीच गुलशन विशेष कौतुक मी करेन या खेळाडूचं. काय त्याचं जजमेंट आहे. फार चांगल्या पद्धतीने जज केला चेंडू आणि मात्र झेल टिपला. आणि आता मात्र ओवळे संघाच्या टेनिस क्रिकेटमध्ये सिनियर खेळाडूंच्या नजरेमध्ये मात्र हा खेळाडू आलाय. नक्कीच. कारण हा जेल सुद्धा सिनियर प्लेअरला सुद्धा
पकडणं अवघड होतं. नक्कीच गुलशन आणखी एक गोष्ट सांगेल, जेव्हा जेव्हा ओवळे संघ मैदानावरती खेळण्यासाठी उतरेल, हा खेळाडू जर तिथे अवेलेबल असला आणि सेकंड इनिंग मध्ये जर तुमचे धावसंख्या टार्गेट चांगला झाला असेल तर नक्कीच या खेळाडूला ऍज अ फिल्डर म्हणून सुद्धा आता घेऊ शकाल. अशा पद्धतीचे त्याच्याकडे कामगिरी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, त्याने आज सिद्ध केलंय. गुलशन, हो नक्कीच, मला वाटतं मॅच जिंकली तर या झेलला मॅन ऑफ द मॅच देऊ शकतो. कदाचित हा मॅचचा टर्निंग पॉईंट सुद्धा होऊ शकेल, कारण आक्रमक फलंदाज मिथुन दापोलकर सारख्या फलंदाजाला ज्याने मैदानाच्या बाहेर रस्ता दाखवला, 17 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी करणारा एक वादळी खेळीचा अंत इथे मात्र क्षेत्ररक्षकाने सुंदररित्या झेल टिपून केलाय. हा चेंडू फार चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळला जातो, डीप कव्हरकडे क्षेत्ररक्षक पोहोचलाय चेंडूवरती, तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. थोडासा आखू टप्प्याचा थ्रो होता, सागर चांगल्या पद्धतीने त्याला कव्हर करतायत. समीकरण बदललं जाते, शेवटचं षटक, 6 चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज. 6 चेंडू हॅलो. 14 धावा. नक्कीच सुरेख शतक टाकलं ते सागर गायकवाडने. षटकार खाऊन सुद्धा 8 धावा दिलेल्या आहेत. कौतुक करावं लागेल 10. या गोलंदाजाचं, ज्यांनी एक षटक, शेवटचं षटक जे 4थं षटक जे टाकलंय सागर गायकवाड, ज्याने एक षटकार जरी खाल्ला असला तरी सुद्धा फक्त खर्च केल्यात 9 धावा ज्याने खर्च केल्यात. आणि सागर हा काय रेग्युलर बॉलर नाही, त्यांनी त्याच्या परीने 100% प्रयत्न केला. नक्कीच नक्कीच कौतुक करावं लागेल सागरचं. कुशल मुवमेंटला त्याने चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आणि समोर जी काही 2 खेळाडूंमध्ये पार्टनरशिप चांगली होत होती, भागीदारी होत होती, ती भागीदारी तोडण्याचं काम या खेळाडूने केलं. 4थ्या क्रमांकावरती येणारे फलंदाज अक्षय गायकवाड आहेत. 3ऱ्या क्रमांकावरती असणारे अजय गायकवाड आणि अक्षय गायकवाड हे 2 बॅट्समन असतील. स्ट्रायकर बॅट्समन 4थ्या क्रमांकावरती आलेले अक्षय गायकवाड. 6 चेंडू 14 धावांची गरज. शेवटचं षटक, गोलंदाज अमित पाटील. शेवटचं षटक, गोलंदाज अमित पाटील येत आहेत. स्ट्रायकर बॅट्समन प्रथमच खेळणार आहेत या सामन्यामध्ये. फुलटॉस चेंडू, यावेळेस मात्र त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न शॉर्ट दरम्यानला. यावेळेस जजमेंट थोडासा मात्र चुकलाय. बॉडी बॅलन्स आपण पाहतोय परफेक्ट होऊ शकला नाही. धावचीची संधी होते का पाहूया. पूर्ण केल्या जातात इथे मात्र 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत. प्रयत्न चांगले होते या क्षेत्ररक्षकाचे. झेल उडाला होता, फुलटॉस बॉल आला होता. फाईन लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला, शॉर्ट दरम्यान मध्ये झेल उडाला. हवेमध्ये चेंडू जास्त वेळ होता, पण क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले तोपर्यंत त्यांचा बॉडी बॅलन्स थोडासा बिघडला आणि मात्र आपण पाहिला जिथे झेल होऊ शकला नाही. 3 धावा मिळाल्या. आता मात्र विजयासाठी येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. संघाची धावसंख्या होते 47 धावा. 58चं टार्गेट आहे. 47 धावा झाल्यात, चेंडू बाकी राहिले 3 आणि विजयासाठी 11 धावांची गरज. आणि अक्षयसाठी पारितोषिक आलेलं आहे. जर त्यांनी चौकार मारून मॅच जिंकवली तर त्यांचे बंधू शक्ती गायकवाड आणि मंगेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपये. 5 चेंडू 11 धावा. अजय गायकवाड यावेळेस गॅप स्ट्रोक, जबरदस्त फटका, गोळीच्या वेगाने चेंडू फरार, चौकार. चार चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. बंटी 11 संघाला. 4 चेंडू 7 धावांची गरज. बंटी 11 संघाला गरज असणार आहे. तर 1-11 संघ या 7 धावा या म्हणजे त्यांचं आव्हान कायम ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत त्या बंटी 11 साठी. यावेळचा चेंडू गुटनेट टेकआउट तमाशात एक जबरदस्त फटका लगावला जातोय. फलंदाज अजय गायकवाडच्या बॅट मधून आलेला आणखी एक दर्जेदार स्ट्रोक, 6 रन्स. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीने सुटला आहे. 3 चेंडू बाकी आहेत. विजयासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज. तर स्पेशली मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करेन या स्पर्धेसाठी ओवळेकर, स्पेशली साई स्पोर्ट्स, तसेच सतीशजी म्हात्रे यांच्या वतीनं मिळालेली संधी, महेश दादा म्हात्रे यांचं मिळालेलं मार्गदर्शन आणि गुलशन भाई यांची मिळाली पूर्ण दिवसभर साथ विसरणे नाही.
फार चांगली स्पर्धा, चांगला अनुभव आला आणि हा स्ट्रोक आपण पाहतो हेलिकॉप्टर लुक दिला जातो. या फटक्याला विनिंग स्ट्रोक लगावला आणि हा सामना इथे मात्र बंटी 11 संघ आजच्या दिवसामध्ये फक्त एक सामना खेळतोय आणि तो सुद्धा विजयी होतोय. विजेते संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.